बेळगाव शहरातील तिसऱ्या रेल्वे गेट ते बेमको चौक या मार्गावर होणाऱ्या 10 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ बुधवारी झाला। या प्रकल्पाअंतर्गत कॉन्क्रीट रस्ता बांधकाम, रस्ता रुंदीकरण, डिवायडर उभारणी आणि पदपथ विकासाची कामे केली जाणार आहेत। या कामांचे उद्घाटन बेळगाव दक्षिणचे आमदार आणि तेलंगणा राज्य भाजपा प्रभारी अभय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना आमदार अभय पाटील यांनी सांगितले की हा विकास प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात तिसरा रेल्वे गेट ते बेमको चौक या मार्गावरील कामे पूर्ण करण्यात येतील। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बेमको चौक ते पिरणवाडी चौक या मार्गावरही अशाच प्रकारची विकास कामे हाती घेतली जाणार आहे। या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण खर्च 26 कोटी रुपयांपेक्षा अधिक अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली। बेमको क्रॉस पर्यंत हा कॉन्क्रीटीकरण करण्याचं काम आजपासून आम्ही चालू केलेलं आहे। जवळपास 10 कोटी रुपये फंड याच्यात उपलब्ध करून घेतलेला आहे। अजून जवळपास 4 कोटी रुपये आम्हाला फंड यायला लागतो। म्हणजे रस्ता जो आहे 120 फूट असल्या कारणानं जे बाकीकडे 40 फूटचे रस्ते असतात, इथं 120 म्हणजे 1 किलोमीटर तिकडे आम्ही केलं तर इथं 3 किलोमीटरचा रस्त्याने 1 किलोमीटर होतो। त्यामुळे अजून 4 कोटी रुपयाला अपेक्षित आहेत। ते सुद्धा आम्ही फंड उपलब्ध करून बेमकोपर्यंत हा रस्ता आम्ही पूर्ण करू। सेकंड फेजमध्ये बेमको क्रॉसपासून पुरणवाडी क्रॉसपर्यंत जवळपास 12 कोटी रुपये खर्च करून ते पण रस्ता कॉन्क्रीट करण्याचं काम हे झाल्यानंतर ते पण आम्ही चालू करणार आहोत। एकंदरीत हा थर्ड गेटपासून पुरणवाडीपर्यंत जो रस्ता आहे कॉन्क्रीटीकरण जवळपास 26 कोटी रुपयापेक्षा जास्त अपेक्षित आहेत। आता आम्ही 22 कोटी रुपये आम्ही उपलब्ध करून घेऊन या कामाला सुरुवात केली आहे। राहिलेले 4 कोटी रुपये आम्ही थोड्या दिवसातच अप्रूव्ह करून घेऊन काम संपूर्ण 6 महिन्याच्या आत सगळे कामं आम्ही पूर्ण करून घेऊ। यावेळी नगरसेवक रमेश माळिया गोल्ड, आनंद चौहान, सामाजिक कार्यकर्ते सारंग राघोचे, दीपक सातगौडा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा वॉइस ऑफ पेनुग्रामला।